विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अनहन स्टडी फॉर्ममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता फॉर क्लर्कसाठी, पिऊनसाठी किंवा लोअर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी किंवा हायर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी किंवा ड्रायव्हरसाठी, त्या विद्यार्थ्यांची पात्र अपात्र लिस्ट जी आहे ती आलेली आहे. तुम्ही पात्र आहात किंवा अपात्र आहात, तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव चेक करू शकतात, कुठे तुमचं नाव आहे. त्याच अनुषंगाने जी आहे ती आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यामध्ये किती विद्यार्थी इलिजिबल आहेत, किती विद्यार्थी नॉट इलिजिबल आहेत ते तुम्हाला समजेल. किती कॉम्पिटिशन आहे, कोणत्या बेंचमध्ये, किंवा नागपूर खंडपीठ असेल किंवा औरंगाबाद खंडपीठ असेल किंवा जे बॉम्बे हायकोर्ट आहे इथं किती कॉम्पिटिशन आहे, त्या अनुषंगाने तुम्ही अभ्यासाच्या तयारीला लागायचं आहे. तर मग आता ज्या विद्यार्थ्यांनी क्लर्कसाठी फॉर्म भरलेला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी जे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत त्यांची लिस्ट ऑफ 1,15,922 कॅन्डिडेट्स हू आर प्रोव्हिजनली इलिजिबल टू अपेअर फॉर द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. म्हणजेच किती विद्यार्थी तिथं 1,15,922 विद्यार्थी जे आहेत ते नागपूर, औरंगाबाद आणि बॉम्बे या तिघही प्रिन्सिपल ब्रँचमध्ये ते इलिजिबल असणार आहे. आता कुठे जास्त आहेत, कुठे कमी आहेत त्याचा आपण विचार नंतर करणार आहोत. त्यानंतर मग तुम्ही जर पिऊनसाठी फॉर्म भरलेला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर पिऊनसाठी लिस्ट ऑफ 2,14,764 कॅन्डिडेट्स हू आर प्रोव्हिजनली इलिजिबल टू अपेअर फॉर द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ पिऊन हमाल. मग इथं कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, कारण इथले जे विद्यार्थी आहेत ते इथे विद्यार्थी रिफ्लेक्ट झालेले आहेत. म्हणजे त्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी क्लर्कसाठी फॉर्म भरलेला आहे त्या बहुतांश विद्यार्थ्यांनी पिऊनसाठी सुद्धा फॉर्म भरलेला आहे. मग इथं क्रायटेरिया जर तुम्ही लक्षात ठेवला विद्यार्थी मित्रांनो, तर 90 मार्काचा पेपर तुमचा क्लर्कसाठी होणार आहे, 30 मार्काचा पेपर तुमचा पिऊनसाठी होणार आहे. मिनिमम तुम्हाला इथं 15 लागणार आहेत, इथं तुम्हाला 45 लागणार आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इथं जर 15 आले नाहीत तर तुम्ही पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र असणार नाही, ही गोष्ट लक्षात असू द्या. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी लोअर ग्रेड आणि हायर ग्रेडसाठी फॉर्म भरलेला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की इथं कॉम्पिटिशन खूप कमी असतं. तुम्ही इथं पोस्ट सिक्युअर करू शकतात, कारण जे विद्यार्थी लोअर ग्रेड किंवा हायर ग्रेडमध्ये जे इलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन ॲज कम्पेअर टू क्लर्क अँड पिऊन्स जे आहे त्यांच्या म्हणजे क्लर्क आणि शिपाई यांची ॲज कम्पेअर टू यापेक्षा लोअर ग्रेड आणि हायर ग्रेडमध्ये कॉम्पिटिशन जे आहे ते कमी असणार आहे. मग स्टाफ ड्रायव्हरसाठी किती विद्यार्थी इलिजिबल आहेत, तर त्यामध्ये इलिजिबल आहेत तुमचे 26,162 कॅन्डिडेट जे आहेत ते स्टाफ कार ड्राईव्हसाठी इलिजिबल असणार आहे. इथं जे आहे ते 20 मार्काची का 15 मार्काची इथं तुमची स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात असू द्या, भरपूर महत्त्वाची ही ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. तुम्ही याला जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून जर तुम्ही चांगले मार्क्स जर घेतले तर नक्कीच तुम्ही एक पोस्ट मिळवू शकतात. आता ॲडमिट कार्ड कधी येईल तुम्हाला माहितीच आहे की 26 एप्रिल 2026 रोजी जी आहे ते तुमची परीक्षा जी आहे ती शेड्यूल आहे. शक्यतो याच तारखेला तुमची परीक्षा होणार आहे. तुम्हाला शिफ्टसुद्धा माहिती पडल्या आहेत की मॉर्निंगला जे आहेत क्लर्क होणार आहे, 2 बॅचमध्ये तुमचे शिपाईचे होणार आहेत. पेन पेपर म्हणजे ऑफलाईन पद्धतीने तुमचा पेपर होणार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही पेपरची तयारी करायची आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ॲडमिट कार्ड येईल तेव्हा मी तो नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शेअर करणार आहे. ही जी पूर्ण लिस्ट आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल, तिथून डाउनलोड करून तुम्ही तुमचं नाव चेक करू शकतात. जे विद्यार्थी नवीन असतील चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.